हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या बी फार्म आणि एम फार्म स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे तर मित्रांनो अशा स्टुडंटला रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो। याची आपली बॅच असते। याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे स्टुडंट डीएमईआर फार्मसीची जे अपकमिंग एक्झाम आहे त्याची तयारी करतायत, त्याचं क्वालिटी स्टडी मटेरियल पाहिजे असेल तरी पण जो डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी नोटिफिकेशन आलेले कुठून आलेले? नवी मुंबई महानगरपालिका। तर मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल साइट आहे। या ऑफिशियल साइटवर जर तुम्ही बघितलं तर एक नंबरचं जे तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे इथे तुम्ही बघू शकता, आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजेच NUHM अंतर्गत रिक्त पदाची जाहिरात। तर याच्यामध्ये मित्रांनो दुसरे पण पद आहेत आणि आपलं जर बघितलं तर आपल्या फार्मसिस्ट पदाच्या पण या वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत। तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण डिटेल मध्ये बघणार आहेत। तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन डाउनलोड होत आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान। तर मित्रांनो, याच्यामध्ये वॅकन्सीज असणार आहेत या। तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू की टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत। तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता औषध निर्माता म्हणजे आपलं फार्मासिस्ट, आणि याच्या एकूण वॅकन्सी जर बघितल्या तर मित्रांनो टोटल वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत 3 फार्मसिस्टच्या। मित्रांनो इकडे 3 वॅकन्सीज आहेत। तर मित्रांनो, या 3 वॅकन्सीसाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर कोणते स्टुडंट एलिजिबल असणार आहेत ते आपण बघू। तर मित्रांनो, इकडे बघा, 12th प्लस डी फार्म किंवा बी फार्म पदवी महाराष्ट्र काउन्सिलच्या नोंदणी बंधनकारक। म्हणजेच मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी म्हणजे बी फार्म झालेलं आहे आणि सोबतच मित्रांनो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहात, म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन ज्याच्याकडे आहे, तर ते सर्व स्टुडंट मित्रांनो या 3 ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत। त्याच्यासाठी मित्रांनो एज क्रायटेरिया बघू शकता, 38 आणि जे कास्ट कॅटेगरी आहेत त्यांना इकडे रिलॅक्सेशन पण भेटेल। आणि इकडे जर सॅलरी बघितली मित्रांनो तर 17,000 सॅलरी तुम्हाला ऍज अ फार्मासिस्ट इकडे असणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, इकडे आता तुम्हाला ऍप्लिकेशन याच्यामध्ये करायचं नाहीये। याच्यामध्ये जे असणार आहे मित्रांनो ते वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। म्हणजे जे फार्मसीची पोस्ट असणार आहे मित्रांनो, तर त्या स्टुडंटला काय करायचंय, वॉक इन इंटरव्ह्यूला जायचंय। आता ते वॉक इन इंटरव्ह्यू कधी होईल? 10/9/2025 म्हणजे 10 सप्टेंबर 2025 रोजी मित्रांनो तुमचं वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। आणि या वॉक इन इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या नोटिफिकेशनच्या एंडिंगला मित्रांनो एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे, म्हणजेच अर्जाचा नमुना इथे स्क्रीनवरती दाखवतोय। हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित डिटेल सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फिल कराव्या लागतील। ज्या आपण गोष्टी दिल्या सगळ्या फिल करा। त्यासोबत मित्रांनो तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट आहेत, जसं की 10वीचं मार्क मेमो असेल, आपलं फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल, नॉन क्रिमिनल लागत असेल तर रिक्वायर्ड जे एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट प्लस हे जे लास्टला दिलेलं ऍप्लिकेशन आहे ते फिल करायचे, त्यासोबत हे डॉक्युमेंट अटॅच करायचे आणि त्यानंतर तुम्हाला 10 सप्टेंबरला इंटरव्ह्यूसाठी जायचंय। आणि मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर या वॅकन्सी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहेत, या परमनंट वॅकन्सी नाहीत। त्याच्यामुळे इकडे इंटरव्ह्यू डायरेक्टली होणार आहे, तुमचं इंटरव्ह्यू थ्रू सिलेक्शन होईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील। तर या इंटरव्ह्यू साठी जायचं असेल तुम्हाला तर हा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो, हा नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरती आरडी फार्मा टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे तुम्हाला भेटेल। ठीक आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर डीएमईआरच्या नोट्स पाहिजे असेल, फार्माकोव्हिजिलन्सच्या जॉब रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता। सगळ्या डिटेल तिकडे तुम्हाला भेटून जातील। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।